नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे रुद्र प्रकाश कुलेकर। आज मी तुमच्या सर्वांच्या समोर एक नाट्यछटा सादर करणार आहे आणि त्या नाट्यछटेचं नाव आहे महागाई। पाहू दे बरे, आजचा पेपर काय म्हणतोय? अरे बापरे, हल्ली महागाईच्या बातम्या सोडून काही बातम्या देतच नाही वाटतं। काय म्हणालात? मुलांचा काय संबंध महागाईशी? आमच्यावर तर सगळ्यात वाईट वेळेच्यामुळे खोटे नाही सांगत। उठता बसता आई बाबा आजी आजोबा हेच बोलत असतात। माझं अगदी डोकं उठले तेच ऐकून। परवा मी आईला म्हणालो, माझ्या वाढदिवसाला जलेबी किंवा गुलाबजामुन आणू, तर आई म्हणते कशी, काही नको गुलाबजामुन किंवा जलेबी, अरे महागाई केवढी वाढली आहे आणि जरा कमीच मित्रांना बोलव, लोकांच्या नोकऱ्या जात आहेत, कंपन्या बंद पडतायत आणि यांना वाढदिवस सुचतायत। आता मला सांगा, आपण काय टाटा बिर्ला आहोत का कंपन्या बंद पडल्या तर घाबरून जायला? बरं, एवढे सांगून थांबेल तर ती आई कसली? नुसता सूचनाचा भडीमार झालाय माझ्यावर। उगाच स्केच पेन रंग वगैरे वाया घालवू नकोस, कपडे खेळणी जपून वापर। या वर्षी घेतलेले दप्तर देखील पुढच्या वर्षी वापरायचे आहे हे देखील लक्षात ठेव। तर मग मी म्हणालो, आई एक मस्त कल्पना सांगू का? शाळेतच नको ना पाठवू ना मला, म्हणजे बचतच बचत। तर आई म्हणते कशी आणि वैतागली, बिकेचे डोळे लागले तुला। बाबा तर रोज सकाळी पेपर वाचताना सारखे म्हणत असतात, टाटा मोटर्स 430, रिलायन्स 740। अरे देवा, आय एम वॉच्ड आउट। मला कळत नाही, नुसतं शेअरच्या किमती वाचून हिला धुतले कसे जातात। एकदा मी त्यांना विचारले देखील, बाबा एवढ्याने घाबरायला काय झाले? पडली तर पडलीच, ते नीट उचलून ठेवा आणि परत पाडू नका म्हणजे झालं। आजी आजोबा तर नुसते वीज आणि पाणीच्या मागे असतात। मी म्हणतो त्यांना, तुम्ही वीज आणि पाणी वाचवण्याची महत्वाची जबाबदारी माझ्यावर सोडा। मी अभ्यास करणे सोडून देईन म्हणजे वीज वाचेल, हवे तर एक दिवसा आडामो करेल म्हणजे वीज आणि पाणी दोनोची बचत। पण असं कसं चालेल का? पण माझे आजी आजोबा म्हणतात, तू आपला अभ्यास कर, आम्ही बघू काय करायचं ते। पण असं कसं चालेल? माझ्या बाईंनी तर लिहूनच आणायला सांगितलं होतं, जागतिक मंदीचे परिणाम आणि त्यावरली उपाय। मी चांगले पानभर लिहून काढले। तुम्ही ऐकणार का? अरे आहे कसली विचारायची गोष्ट झाली, तुम्ही 5 ओळी ऐकाच। पहिला, दूध महाग झाल्याने आईने दूध कमी घ्यावे, माझी दूध सोडण्याची पूर्णपणे क्षमता आहे, नाहीतरी ते मला आवडतच नाही। दुसरा, भेंडी मेथी यासारख्या महाग भाज्या न करता रोज बटाट्याची भाजी करावी, स्वस्त आणि मस्त। तिसरा, माझी शाळा अर्धवट ठेवावी म्हणजे शाळेची वीज वाचेल आणि आई बाबांना फी कमी भरावी लागेल। चौथा, बाईंनी गृहपाठ दिवस नाही, पेपरलेस ऑफिस तशी पेपरलेस शाळा, काय मजा येईल ना। पाचवा, वार्षिक परीक्षा सोडून सगळ्या परीक्षा रद्द कराव्यात, उगाच कागदांचा नाश। खरं म्हणजे परीक्षा हव्यातच कशाला? तर अशा प्रकारे मी पानभर सूचना लिहिल्यावर मी मोठ्या अभिमानाने वही बाईंकडे दिली। तर बाईंनी सरळ चिठ्ठी देऊन आईला भेटायला बोलवलं।
या मंडीमुळे काय काय बोगस नशीब येतात. बाबा म्हणतात फिरायला जायला नको, अरे पेट्रोल मागलंय. आईची तर एकच तोंडे, सिनेमा घरी बघा, काही नको ते मल्टिप्लेक्स. त्या दिवशी संध्या मावशी सांगत होत्या सोसायटीतल्या गोरे काकांची नोकरी गेली. म्हणून मी पटकन आईला म्हणालो किती मजा येईल ना बाबांची पण गेली तर. नाहीतर तू नुसतं कटकट करत असते, तुम्हाला घराची काळजीच नाही. आईने असे काय रोखून पाहिले माझ्याकडे, अगदी खाऊ की घेऊ. बाबा तर महागाईमुळे इतके वैतागले की ते रोज एकच गाणं म्हणतात. तर ऐका. अर अर देवा कशी करू सेवा, कसा करू संसार संसार, ही महागाई वाढली फार, ही महागाई वाढली फार. अरे देवा, बोलत काय बसलो. आज मी आईला म्हणालो आज आपण पिझ्झा हट मध्ये जाऊ. तर आई म्हणते कशी, काय नको, घरी कडू हवं तेवढं. आजीने तर सक्सरच मारला. अरे त्या पिझ्झाला थोडे का पैसे लागतात, मस्त खमंग टालीपिटे लावते कशी. येतो तर मग महागाईची ऐशी की तैशी. धन्यवाद.